गणपती बाप्पा मोरया. एका शेतकरी आणि सोनारामध्ये घनिष्ठ मैत्री होती. दोघेही चांगल्या घरातले होते, पण थोडेसे ठग होते. काही कामधंदा करत नसल्याने शेतकऱ्याला त्याच्या आई वडिलांनी घराबाहेर हाकलून दिले. म्हणून शेतकरी हा सोनाराच्या घरी गेला होता. सोनाराने आपल्या मित्राचे चांगले आदरातिथ्य केले. रात्री जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा सोनाराने त्याला सोन्याच्या ताटात वाढले. शेतकऱ्याची दृष्टी त्या सोन्याच्या ताटावर पडली. शेतकऱ्याला ते ताट खूपच आवडले. त्याने मनातल्या मनात विचार केला, ताट तर खूप सुंदर आहे. हे ताट मला हवेच. काही ना काही करून हे ताट मी मिळवणारच. सोनाराने सुद्धा शेतकऱ्याच्या मनातला हेतू ओळखला. रात्री हा नक्कीच ताट चोरण्याचा प्रयत्न करेल असे सोनाराला वाटले. सोनार पण खूपच हुशार होता. त्याने त्या ताटात पाणी भरले आणि ते ताट छताला टांगले आणि तो स्वतः ताटाच्या खाली पलंग टाकून झोपला. सोनाराने मनात विचार केला की समजा माझ्या मित्राने हे ताट चोरण्याचा प्रयत्न केला तर ताटातील पाणी माझ्या अंगावर पडेल आणि मला जाग येईल. आता रात्री तो शेतकरी उठला. त्याने त्या ताटाला हात लावला तर त्याच्या लक्षात आले या ताटात पाणी भरले आहे. मग शेतकरी चुलीतील राख घेऊन आला आणि थोडी थोडी राख त्या ताटात टाकली. शेवटी राखेने सर्व पाणी शोषून घेतले. शेतकऱ्याने अशा प्रकारे ताट खाली उतरवले की सोनारालाही कळाले नाही. पहाटे सोनार उठला तर सोनाराने पाहिले की ताट गायब आहे. शेतकऱ्याने रात्रीच ते ताट गावाच्या बाहेरील पाण्याचे चिखल असलेल्या खड्ड्यात लपवले होते. हे ताट लपवत असताना त्याच्या पायाला पाणी आणि चिखल लागलेला होता. ताट लपवून परत आल्यानंतर तो झोपला आणि रात्री झोपेत त्याचा एक पाय चादरीच्या बाहेर राहिला. सोनाराने शेतकऱ्याच्या पायावरील पाणी आणि चिखल पाहिला तर त्याच्या लक्षात आले की ताटाला पाणी असलेल्या खड्ड्यात गाडले आहे. त्याने पायाला कुठपर्यंत चिखल लागलेला आहे हे दोरीच्या साहाय्याने मोजले आणि तेवढ्याच खोलपर्यंत पाणी चिखल असलेल्या खड्ड्यात त्याने ताट शोधले तर त्याला ताट सापडले. इकडे सकाळी शेतकरी उठला आणि सोनाराला म्हणाला, भावा आता मी निघतो. तर सोनार म्हणाला, अरे अजून एक दिवस तरी राहा. एवढी जाण्याची काय घाई आहे? आज राहा आणि उद्या जा. शेतकऱ्याने सोनाराचा आग्रह मान्य केला आणि एक दिवस तिथे राहण्यासाठी तो तयार झाला. रात्री परत सोनाराने त्याच ताटात शेतकऱ्याला जेवण वाढले. शेतकरी ते ताट बघून हैराण परेशान झाला आणि त्याने सोनाराला विचारले, अरे मला हे सांग, तुझ्या घरात आणखी अशी किती सोन्याची ताटे आहेत? कारण एक ताट तर मी रात्री चोरून घेऊन गेलो होतो. सोनार म्हणाला, हे तेच ताट आहे जे तू पाणी आणि चिखल असलेल्या खड्ड्यात लपवले होते, जे मी तिथून काढून आणले. शेतकरी म्हणाला, मी स्वतःला जास्तच हुशार समजत होतो. तू तर माझा बाप निघालास. आपण आपल्या हुशारीचा फायदा उचलला पाहिजे. असं करू, आपण एखादा कामधंदा करू. यावर सोनार सुद्धा हो म्हणाला आणि दोघेही कामधंदा करण्यासाठी घरातून बाहेर पडले. चालत चालत ते एका शहरात पोहोचले. तेथे त्यांनी पाहिले की खूप सारे लोक एक शव घेऊन स्मशानात चालले आहेत. सोनार हा शेतकऱ्याला म्हणाला, खूप मोठा माणूस मेला दिसतोय. आपण आपला धंदा येथूनच सुरू करू. स्मशानात जाऊन जिथे हे शव जाळले तिथेच या दोघांनी एक सुरंग बनवली. त्या सुरंगमध्ये सोनाराला बसवले आणि शेतकरी हा सेठ माणसाबद्दल माहिती गोळा करू लागला. माहिती गोळा केल्यानंतर तो त्या सेठजींच्या घरी गेला. तेथे जाऊन त्याने विचारले की सेठजी कुठे आहेत? सेठजीच्या मुलांनी सांगितले की सेठजी हे एक्सपायर झाले आहेत. कालच आम्ही त्यांचे अंतिम संस्कार करून आलो आहोत. हे ऐकून शेतकरी हा मोठमोठ्याने रडू लागला. सेठजीच्या मुलांनी त्याला रडण्याचे कारण विचारले. शेतकरी म्हणाला, सेठजीकडे माझे 20,000 रुपये जमा होते. आता ते मला कसे परत मिळणार? सेठजीची मुले म्हणाली, जर वही खात्यात याची नोंद असेल तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. वही खाते पाहण्यात आले पण शेतकऱ्याच्या नावाने पैसे जमा केल्याची कुठलीच नोंद नव्हती.
तेव्हा शेतकरी म्हणाला, कदाचित शेठजी हे मी पैसे जमा केल्याची नोंद करण्यास विसरले असावेत, पण मी खरोखर पैसे जमा केले होते. तुम्ही सर्वजण तिथे चला जेथे तुम्ही शेठजींचे अंत्यसंस्कार केले होते. जर मी खरोखर पैसे दिले असतील तर शेठजी स्वतःच सांगतील. शेठजीच्या मुलांनी शेतकऱ्याचे म्हणणे मान्य केले आणि सगळे स्मशानात आले. शेठजीच्या मुलाने शेतकऱ्याला जेथे शेठजींना जाळले होते तिथे नेले. तिथे उभा राहून शेतकरी मोठ्याने बोलला, शेठजी, ओ शेठजी, मी तुमच्याकडे जे 20,000 रुपये जमा केले होते त्याची नोंद वही खात्यात सापडत नाहीये. जर मी तुमच्याकडे 20,000 रुपये जमा केले असतील तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. मग सुरुंगमध्ये बसलेला सोनार म्हणाला, पोरांनो, या माणसाने माझ्याकडे 20,000 रुपये जमा केले होते. याचा 1 रुपया सुद्धा ठेवू नका, नाहीतर मला नरकात जावे लागेल. शेठजीच्या मुलांनी आपल्या वडिलांचा आवाज आहे असे समजून त्या शेतकऱ्याला 20,000 रुपये दिले. शेतकऱ्याच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने विचार केला, सोनाराला तिथेच मरू द्या, मी एवढे पैसे घेऊन घरी जातो. आणि त्याने एक गाय विकत घेतली आणि तो घरी निघाला. इकडे सोनाराला माहित होते की हा काही पैसे घेऊन येणार नाही, पैसे घेऊन तिकडेच पोबारा करेल, म्हणून येथून बाहेर पडणे आवश्यक आहे. सोनार कसा बसा सुरुंगातून बाहेर आला आणि दुकानात गेला आणि त्याने एकदम भारी बूट आणि एक घोडा विकत घेतला. तो घोडा आणि बूट घेऊन तो त्याच रस्त्यावर गेला जो रस्ता गावाकडे जात होता. त्याने एक बूट खाली टाकला आणि दुसरा बूट 100-200 मीटरवर टाकला आणि स्वतः एका झाडाला घोड्याला बांधून एका उसाच्या शेतात लपून बसला. तरी हा पैशाची थैली घेऊन त्या रस्त्यावर आला. त्याला बूट दिसला, तो त्याला खूपच आवडला, पण एका बुटाचा काय उपयोग असे म्हणून त्याने तो उचलला नाही. तो तसाच पुढे गेला, पण त्याला पुढे गेल्यावर आणखी एक बूट दिसला. हा आणि तो बूट सेम होता म्हणून त्याने गाईला झाडाला बांधले आणि तिच्यावरच पैशाची थैली ठेवून तो पहिला बूट आणायला गेला, कारण पैशाची थैली खूपच जड होती. जसा शेतकरी बूट आणायला गेला तसं सोनाराने ती पैशाची थैली उचलली, घोड्यावर टांग टाकली आणि आपल्या घरी आला आणि आपल्या बायकोला सर्व काही सांगितले आणि तिला सांगितले की तो शेतकरी आला तर माझ्याबद्दल काही सांगू नकोस. मी विहिरीत लपून बसतो, काही दिवस तिथेच राहतो, तू रोज मला जेवण घेऊन येत जा. असे म्हणून त्याने ते पैसे एका भांड्यात ठेवून अंगणात गाडले आणि तो स्वतः पाणी नसलेल्या विहिरीत जाऊन लपला. इकडे शेतकरी पहिला बूट घेऊन परत आला तर त्याला गाय झाडाला बांधलेली दिसली, पण पैशाची थैली दिसली नाही. त्याला समजायला वेळ लागला नाही की ही सोनाराची कर्तूत आहे. तो डायरेक्ट सोनाराच्या घरी गेला. शेतकरी घरी आलेला बघून सोनाराची बायको म्हणाली, आमचे हे कुठे आहेत? ते तर तुमच्या बरोबर गेले होते. तरी म्हणाला, काय तो अजून घरी आला नाही? सोनाराची बायको म्हणाली, हो, नाही आले अजून. शेतकऱ्याने लगेच ओळखले की सोनारची बायको खोटं बोलत आहे, पण आता तो काहीच करू शकत नव्हता. पण त्याने पण निश्चय केला की जोपर्यंत सोनाराचा पत्ता लागत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. सोनाराची बायको रोज जेवण बनवायची आणि कोरड्या विहिरीला जेवण द्यायची आणि दुसऱ्या विहिरीतून पाणी भरून घरी घेऊन यायची. हे तिचे रोजचेच काम होते. अशा प्रकारे अनेक दिवस निघून गेले. एके दिवशी शेतकऱ्याने सोनाराच्या बायकोचा पाठलाग केला. त्याने पाहिले की विहिरीजवळ जाऊन ती म्हणाली, भाजी आणि भाकरी घ्या. लगेच शेतकऱ्याच्या लक्षात आले की येथे सोनार लपून बसला आहे. मग दुसऱ्या दिवशी त्याने सोनाराच्या बायकोसारखे कपडे घातले आणि तो जेवण घेऊन त्या विहिरीजवळ आला आणि सोनाराच्या बायकोसारखाच बोलला, भाजी भाकरी घ्या, आणि परत म्हणाला, तो शेतकरी काही येथून जायला तयार नाही. माझ्याजवळचे सर्व पैसे संपले आहेत, काय करू? विहिरीतून आवाज आला, अंगणाच्या मधोमध पैशाची हंडी गाडली आहे, त्यातून पैसे काढून खर्चायला घे. अशा प्रकारे शेतकऱ्याला पैसे कुठे आहेत हे कळाले. नेहमीप्रमाणे सोनाराची बायको जेवण घेऊन आली आणि म्हणाली, भाजी भाकरी घ्या. सोनार विहिरीच्या आतून ओरडला,
आताच तर देऊन गेलीस ना, आता परत का घेऊन आलीस? सोनाराची बायको म्हणाली, मी कुठे आले होते, मी आत्ताच आले. सोनाराने लगेच ओळखले की शेतकरी पैसे घेऊन गेला आहे. सोनार लगेच म्हणाला, अगं बाई, मला लगेच विहिरीतून बाहेर काढ. माझा मित्र तुझ्यासारखेच कपडे घालून आला होता. आतापर्यंत तो सारे पैसे घेऊन गेला असेल. सोनार खालीच तनतन करत होता. बायको म्हणाली, अहो, एवढी तनतन करू नका. पैसे कुठेही जाणार नाहीत. ते मी दुसरीकडे लपवून ठेवले आहेत. ते दोघे घरी आले तर पाहतात काय? शेतकऱ्याने अख्खे अंगण खोदून काढले होते आणि तो डोक्याला हात लावून बसला होता. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.